स्थानिक स्वराज्य संस्थेचे नागपूरचे आपण उमेदवार आहात। सर्वात पहिले तर सर आपल्याला वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा आमच्या चॅनलकडून। धन्यवाद धन्यवाद सर, असं रणधुमाळी सुरू आहे म्हटलं, आणखी आपलं नियोजन आहे म्हटलं, हो। तर कशा प्रकारचे आपलं आव्हान राहणार आपल्या कार्यकर्त्यांना आणि आपल्या पदाधिकाऱ्यांना पुढे मदतीची वडील आपल्याला माहिती आहे की नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लागलेली आहे। 18 मेला ही निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीतर्फे मी डॉक्टर राजीव पोद्दार या ठिकाणी ही निवडणूक लढतोय आणि आता यामध्ये दोनच उमेदवार आहेत आणि या दोन उमेदवारांमध्ये सरळ लढत त्या ठिकाणी होणार आहे आणि आमचं संख्याबळ बघता मी 100% या निवडणुकीमध्ये विजयी होईल असा विश्वास मी या प्रसंगी व्यक्त करतो। एकूण 826 मतदारापैकी आमच्या महायुतीजवळच 550च्या वर मतदार आहेत आणि काँग्रेसजवळ केवळ 200 मतदार आहेत आणि त्यामुळे कोणी कितीही काही प्रयत्न केला तरी आमचे सगळे नगरसेवक हे अतिशय प्रामाणिक, निष्ठावान, इमानदार आहेत। कुणाच्याही प्रलोभनाला ते बळी पडणार नाहीत आणि 100% सर्व आमचे मतदार मला मतदान करतील आणि एक ऐतिहासिक विजय या ठिकाणी मला मिळेल असा मला विश्वास आहे। कार्यकर्त्यांची भावना आहे की मताधिकाऱ्यांनी आपण निवडून आलं पाहिजे, तर आपला काय तकलीफ होणार? नाही, निश्चितपणे जेवढं यश कार्यकर्त्यांना अपेक्षित आहे त्याही पेक्षा जास्त यश मला या निवडणुकीमध्ये निश्चितपणे मिळणार आहे।